नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मराठी वर्षाची सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेत साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते। अपप्रवृत्ती नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण। सृष्टी ही या काळात बदलत असते। वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवी धारण करीत असतात। अनेक झाडांना मोहर आलेला असतो। फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5-6 दिवसात कुठे 2 दिवस तर कुठे 5ही दिवस हा उत्सव साजरा केला जातो। जाणून घेऊया होळी कशी साजरी केली जाते आणि त्याच्यासाठी पूजाविधी, इतिहास, महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया। काही वर्षांपूर्वीपर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायच्या। त्यावेळी 2 होळ्या पेटायच्या, एक छोटी आणि एक मोठी। होळीच्या साधारण 15-20 दिवस आधी चाकोल्यांसाठी घरातील लहान मुले शेण गोळा करायची। या चाकोल्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे। होळी येईपर्यंत या चाकोल्या खणखणीत वाळलेल्या असायच्या। मग नारळाच्या दोरीत या चाकोल्या ओवून त्याची माळ तयार करायची। एका माळेत साधारण 20-25 चाकोल्या असायच्या। आई बहिणीसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची। त्यावेळी मग या चाकोल्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या। दुसऱ्या दिवशी या जळलेल्या पण धग कायम असलेल्या चाकोल्यांवर पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने अंघोळ केली जायची। होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते। होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते। होलिकेस 4ही बाजूने 3 किंवा 7 फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते। शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते। पूजेनंतर एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते। नवीन धान्याचा अंश जसे गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांचीही आहुती देण्यात येते। होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते। होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे। चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही। सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये। होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते। होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो, अशी मान्यता आहे। पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकशिपू स्वतःलाच देव समजत होता। त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूखेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे। यामुळे हिरण्यकशिपू अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला। होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही असा एक वर प्राप्त होता। मात्र भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली। तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता। या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला। तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली। असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे, म्हणून होळीला महत्त्व आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।